आणि यानंतर आपण घेऊयात बातम्यांचा महाफास्ट आढावा। महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कायम। शिंदे फडणवीस आणि अजित पवारांमध्ये वर्षा निवासस्थानी 2 तास चर्चा। 2 तासांच्या बैठकीनंतरही तोडगा निघू शकलेला नाही। महायुतीच्या जागांचा तिढा पुन्हा दिल्ली दरबारी। अमित शहांनी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतली। शहा पुन्हा शिंदे फडणवीस आणि अजितदादांशी चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती। माढा लोकसभेच्या जागेसंदर्भात चर्चा करणार। माढाची जागा रासपला देण्याची माझी इच्छा। शरद पवार यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे 1 ते 2 जागा लढतील, त्यानं फार काही होणार नाही आणि दिसतंय त्यापेक्षा अधिक लोक आमच्या सोबत येतील, शरद पवारांचा दावा। मी पुणे लोकसभा लढवण्यावर ठाम। महाविकास आघाडीनं उमेदवारी दिली नसली तरी अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम। वसंत मोरे अपक्ष निवडणूक लढवणार। एकदा ठरलं की ठरलं, वसंत मोरेंचं व्हॉट्सअप स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल। धंगेकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर वसंत मोरे अपक्ष लोकसभा लढवणार। पुण्यामध्ये महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी। रवींद्र धंगेकरांच्या पोस्टरवर भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचा फोटो। धंगेकरांचं पोस्टर व्हायरल। काँग्रेसकडून पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकरांच्या उमेदवारीनंतर पक्षात नाराजीचे सूर। पुण्यामध्ये निष्ठेची हत्या। काँग्रेस नेते आबा बागुल यांच्या मुलाच्या स्टेटसची राजकीय वर्तुळात चर्चा। सुनेत्रा पवार पुण्यातील धायरीच्या दौऱ्यावर। धायरीकरांसाठी मोफत तीर्थयात्रेचं आयोजन। सुनेत्रा पवारांचा धायरीकरांशी संवाद। बारामतीमध्ये आज 2 व्यापारी मेळाव्यांचं आयोजन। दोन्ही व्यापारी मेळाव्यांना शरद पवार उपस्थित राहणार। पुण्याच्या भोरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचं नवीन पक्ष कार्यालय सुरू। खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते उद्घाटन। नवीन कार्यालयात सुळेंची कार्यकर्त्यांसोबत प्रचाराबाबत चर्चा। सरसंघचालक मोहन भागवत आजपासून 2 दिवस पुणे दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भागवतांच्या दौऱ्याला महत्त्व। पुण्याच्या संघ कार्यालयात स्वयंसेवकांना संबोधन करणार। आचारसंहिता सुरू असतानाही नागपुरातील सरकारी बंगल्याचा वापर सुरू असल्यानं विजय वडेट्टीवार मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना नोटीस। रवी भवन इथल्या सरकारी बंगले रिकामे करण्याची नोटीस। महाविकास आघाडीतही जागा वाटपाचा तिढा कायम। सांगलीनंतर दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद। दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाईंचं नाव चर्चेत, पण काँग्रेसचाही दावा। वर्षा गायकवाड यांच्यासाठी काँग्रेसची दक्षिण मध्य मुंबईच्या जागेची मागणी। रामटेकच्या जागेवरून महाविकास आघाडीसह महायुतीमध्येही रस्सीखेच। महायुतीत भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच, तर महाविकास आघाडीमध्ये रामटेकच्या जागेवर ठाकरे गट आणि काँग्रेसचाही दावा। गडचिरोली चिमूर लोकसभेसाठी महायुतीचा आज उमेदवार ठरणार। भाजप गडचिरोली चिमूर मतदारसंघ सोडण्यासाठी तयार नाही। गडचिरोलीतून आमदार देवराव होळी आणि खासदार अशोक नेते यांच्या नावाची चर्चा। नाशिकच्या मालेगावात धुळ्याचे भाजप उमेदवार सुभाष भामरेंविरोधात बॅनरबाजी। मतदारसंघातील हिंदुत्ववादी संघटनांचा भामरेंना विरोध। श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिंदे गटात, ठाकरे गटाला मोठा धक्का। रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश। हंसराज अहिर सुधीर मुनगंटीवार यांच्या बैठकीला गैरहजर। चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यानं हंसराज अहिर नाराज असल्याची चर्चा। चंद्रपुरात आणि नागपुरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात। वर्ध्याचे भाजप उमेदवार खासदार रामदास तडस यांच्या प्रचारासाठी नियोजनासाठी वॉर रूम सज्ज। अरविंद केजरीवालांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, तर अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नसल्याची माहिती। केजरीवाल दिल्लीत बसून मोदींचा विरोध करतात। मोदींच्या भूमिकेला विरोध केल्यानं केजरीवाल यांना अटक। केजरीवाल यांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागेल, पवारांचा इशारा। अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर राहुल गांधींची केजरीवाल कुटुंबियांशी फोनवरून चर्चा। काँग्रेस पक्ष केजरीवालांच्या पाठीशी असेल, राहुल गांधींचं आश्वासन। माझ्याकडे सरकारच्या काही विभागातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या फाईल्स, त्यांच्यापैकी एक फाईलचं पान उलटणार, रोहित पवारांचा ट्विट करत इशारा।